बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका डॉक्टर मीना सुर्वे लिखित कादंबरी ठिगळ, प्रकरण 27. पांढरा शुभ्र कुर्ता व मरून रंगाची धोती किसनानं परिधान केली होती. रश्मीनं मरून रंगाचा घागरा परिधान केला होता. रश्मी व किसनाची जोडी रती मदनासारखी भासत होती. जणू स्वर्गीय जोडपच पृथ्वी तलावर अवतरल्याचा पाहणाऱ्यांना भास होत होता. किसनानं सुयशला आईबाबांना स्टेजवर आणण्यास सांगितलं. सुयश त्यांना आणण्यासाठी स्टेजवरून खाली आला, पण त्यानं बसवलेल्या ठिकाणी बायजा व भीमा दिसले नाहीत. सुयशनं त्यांना सर्वत्र शोधलं, पण ते कुठेच दिसले नाहीत. शेवटी बाहेरच्या बाजूला एका झाडाखाली बायजा व भीमा बसले त्याला दिसले. पोराच्या लग्नात वर माई बनून मिरवायचं, समद्या पाहुण्या पैकासनी बलवायचं आणि थाटामाटात दारात लगीन करायचं असं ठरलं होतं म्या. बायजा म्हणाली, वय बायजे, माझे बी तेच सपान होतं आणि आज आपल्याच पोराच्या लग्नात परक्यासारखे बाजूला बसायची येळ आली आपल्यावर. भीमा म्हणाला. त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीने दोघांचे पण डोळे पाणावलेले होते. एवढ्यात सुयश त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, आई बाबा, तुम्ही इथे काय येऊन बसलात? तुम्हाला मी बसवलं होतं ना, तिथून का उठलात तुम्ही? बायजा व भीमा काहीच बोलले नाहीत. बरं चला लवकर, कृष्णे तुम्हाला स्टेजवर बोलवलंय असून बायजा व भीमाला घेऊन सुयश स्टेजवर आला. किसनाला नवरदेव झाल्याचं बघून आईबाचे डोळे पाणावले. किसना रश्मीला म्हणाला, रश्मी चल, जोडीनं आईबाबांच्या पाया पडू. किसना पाया पडला, पण रश्मीनं त्यानं नुसतंच हात जोडला. किसनानं चिडून तिच्याकडं पाहिलं, पण त्याकडं तिनं दुर्लक्ष केलं. तोवर त्यांच्या मित्रमैत्रिणींचा गराडा किसना व रश्मीभोवती पडला. बायजा व भीमा थोडं मागं सरले. स्टेजवर जमलेली सारी मित्रमंडळी किसनाला आणि रश्मीला आलिंगन देऊन शुभेच्छा देत होते. बायजा व भीमा एकमेकांकडे नुसतेच पाहत होते. त्यांच्या परस्परांकडे पाहण्याचा एकच अर्थ होता, तो म्हणजे सुनेच्या गळ्यात परकी पोरं पडत होती. हे त्यांना अजिबात रुचत नव्हतं. बायजानं पुढं जाऊन किसनाला हळूच सांगितलं, किसना, आम्हाला खोलीवर सोड. आई थांब, आधी जेवा आणि मग सुयश तुम्हाला फ्लॅटवर सोडेल. तो रश्मीनं तिच्या मैत्रिणींची ओळख करून देण्यासाठी किसनाच्या हाताला धरून बाजूला ओढलं. सुयशनं बायजा व भीमाला जेवण्यासाठी नेलं. बफे जेवण असल्याने सारी माणसं रांगेत उभे राहून जेवण ताटात घेत होती. भीमानं ते पाहिलं आणि सुयशला म्हटला, पोरा, आम्हासने असं जेवाय नाही येणार. बरं ठीक आहे, मी तुमच्या जेवणाची व्यवस्था करतो. असं म्हणून सुयशनं त्यांना टेबल खुर्चीवर बसवलं आणि केटरिंगवाल्याकडनं त्यांना जागेवर जेवण आणून दिलं. स्वतःच्या पोराच्या लग्नात झालेली हेळसांड दोघं पण सहन करू शकले नाहीत. दोघांनी 2-2 घास पाण्याबरोबर गिळले. सुयश त्यांना फ्लॅटवर सोडून आला. दुसऱ्या दिवशी सायंकाळी रश्मीच्या वडिलांनी लग्नाची पार्टी ठेवली होती. त्यामुळं रश्मीला व किसनाला त्यांनी तिथंच राहण्याचा आग्रह केला. पाहता पाहता सायंकाळ झाली. किसना रश्मीला म्हणाला, रश्मी चल, फ्लॅटवर जाऊन आईबाबांना भेटून येऊ. क्रिश, आज मी खूप थकले आहे, तू जाणार असशील तर जाऊन ये ना. अगं रश्मी, असं काय करतेस? किती झालं तरी ते तुझे सासू सासरे आहेत. आपल्याला त्यांना भेटावयास जायला हवं. हे बघ क्रिश, मला नात्या गोत्याच्या जाळ्यात अडकू नकोस. माझ्या तर कुठेही जाण्याची इच्छा नाही आहे. तुला जायचे असेल तर खुशाल जा, मला आग्रह करू नकोस. रश्मीच्या या वक्तव्यावर किसना खूप चिडला, पण तिला प्रत्युत्तर न देता तडक आई वडिलांना भेटायला फ्लॅटवर गेला. किसनाला फ्लॅटवर आला पाहून दोघांनाही गहिवर आला. त्यांची अवस्था पाहून किसनाचाही कंठ दाटून आला, पण त्यानं लगेच स्वतःला सावरलं. डोळं पिसत बायजा म्हणाली, लेखा एकटाच आलास?
हो आई, दिवसभराच्या दगदगीनं रश्मीची तब्येत थोडी ठीक नाही आहे. तरी पण ती येते म्हणत होती. मीच म्हटलं तुझी तब्येत ठीक नाही तर माझं मी जाऊन येतो, तू आराम कर. खरं तर वस्तुस्थितीची कल्पना बायजाव भीमाला आली होती. पोरगं खोटं बोलतंय हे त्यानं स्पष्टपणे जाणवत होतं. पण लेकाचं मन राखण्यासाठी बायजा म्हणाली, लगीन म्हटल्यावर दगदग होत्याच की, सूनबाईला काळजी घ्यायला सांग. किसना हं म्हटला. किसना, आम्ही उद्या जाईन म्हणतो. भीमा म्हणाला, वय वय किसना, या शहराच्या वस्तीला आमचा दम गुदमरतोय लेका. बायजा म्हणाली, आई बाबा, उद्या संध्याकाळी रश्मीच्या घरी पार्टी आहे. ती झाली की परवाच्या दिवशी तुम्हाला कांचनपूरला सोडण्याची व्यवस्था करतो. किसना म्हणाला. नाईलाज असतो बायजा व भीमा एक दिवस राहायला तयार झाले. बरं पोरा, तू सुनबाईला घेऊन गावाकडे कवा येणार आहेस? गुगुळ गुंदुळ देवधर्म करायला पाहिजे. बायजा म्हणाली, आई, महिन्याभरानं मी गावी येईन. पुढच्या आठवड्यात रश्मी व मी स्वित्झर्लंडला फिरायला जाणार आहोत. तिकडून आल्यानंतर तिला घेऊन गावी येतो, मग करू सर्व काही. तुम्ही फिरायला जाणार असलेला गाव कुठं आलं म्हणायचं? बायजा म्हणाली. तसं किसना हसला आणि म्हटला, अगं आई, स्वित्झर्लंड हा दुसरा देश आहे. आम्ही परदेशात जाणार आहोत. बरं पोरा, जपून जावा. भीमा म्हणाला, होय बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी उद्या सायंकाळी तुम्हाला न्यायला सुयशला पाठवतो. तुमच्या सोबतीला सुयशची आजी थोड्या वेळातच इथं येईल. सुयश तिला सोडायला येणार आहे. तो आला की मी निघेन. एवढ्यात डोअर बेल वाजली. किसनानं दार उघडलं. सुयश व त्याची आजी बायजाव भीमाला जेवण घेऊन आले होते. किसना आईवडिलांना जेवायला सांगून रश्मीच्या घरी निघून गेला. बायजा सुयशच्या आजीला म्हणाली, कशाला व आणलंसा जेवण? आमच्यामुळं उगा तुम्हासनी त्रास कसला हो मावशी? माझा सुयश तसा क्रिश, एकमेकांना मदत केली पाहिजे. चला दोघंजण जेवून घ्या. आजी म्हणाल्या. आणलेल्या अन्नाचा अपमान नको म्हणून बायजाव भीमानं 2 घास खाल्ला आणि त्याने उघड्या डोळ्यांनी रात्र काढली. सकाळी सुयश येऊन बायजाव भीमाला नाश्ता देऊन आजीला घेऊन गेला. माणसांच्या गरडात असूनही बायजाव भीमाला उपरं उपरं वाटत होतं. बघता बघता सायंकाळ झाली. पार्टीसाठी सुयशनं बायजाला व भीमाला रश्मीच्या बंगल्यावर आणलं. पार्टीला मोजकीच माणसं बोलावली होती. लग्न इतकी माणसांची गर्दी नव्हती. तरीसुद्धा रश्मीच्या घरच्यांनी किसनाच्या आईवडिलांकडे दुर्लक्षच केलं. बायजा व भीमा गावाकडच्या वेशात असल्यानं हे किसनाचे आईवडील आहेत असं जमलेल्या हाय प्रोफाईल व्यक्तींना सांगायला रश्मी व तिच्या घरच्यांना बहुधा लाज वाटत होती. आईवडिलांना पाहून किसनाला आनंद झाला. त्यानं पुढं दोघांना एका राऊंड टेबलवर बसवलं. सुयश त्यांच्या दिमतीला होताच, त्यामुळं किसनाला त्यांची फार काळजी नव्हती. एवढ्यात बायजा व भीमाचं लक्ष फुलाने आच्छादलेल्या जिन्यावर गेलं. तिथून गुडघ्यापर्यंत बिनबाह्याचा काळा फ्रॉक घातलेली रश्मी उतरताना दिसली. पाहणाऱ्या साऱ्याने एकच गलका केला. रश्मी खाली उतरल्या उतरल्या जमल्या मित्रमंत्रींनी रश्मीला आलिंगन दिलं. जो येईल तो रश्मीची गळाभेट घेत होता आणि तीही बिनधास्तपणे वावरत होती. खरं तर हे सारं बायजा व भीमाच्या सहनशक्तीच्या पलीकडं होतं. पण सारं उघड्या डोळ्यांनी सहन केल्याशिवाय त्यांच्याजवळ पर्याय नव्हता. जमलेल्या सर्व स्त्रिया पुरुष वेस्टर्न कपड्यात होते. पार्टीला सुरुवात झाली. रश्मीनं किसनाला ड्रिंक घेण्यासाठी गळ घातली. किसनाचा नाईलाज झाला. किसना हातात पेक घेऊन आईवडिलांच्या जवळ आला व म्हणाला, आई बाबा, तुम्ही जेवून घ्या, मी तुमची जेवणाची व्यवस्था करतो. त्यानं नोकराला बोलवून दोघांना जेवणाची ताटं दिली आणि बायजानं जेवायला नकार दिला आणि त्याला म्हटली, किसना, तुझ्या हातात हे काय रे? ते आधी मला सांग. अगं आई, इकडच्या पार्ट्या मद्याशिवाय होत नाहीत. इथं सारेच मद्य घेतात, त्यात काहीच वाटत नसतं. तुला माझी शपथ आहे, तू आणि बाबा जेवल्याशिवाय जायचं नाहीस.
किसना म्हणाला. बायजाऊ भीमानं नाईलाज असतो पुढ्यातल्या ताटातली पंचपक्वानांचे घास तोंडात घातले. पण पोटच्या पोराचं बेचव आयुष्य पाहिल्यावर त्यांना एकाही पंचपक्वानांची चव लागली नाही. जेवण झाल्यावर सुयशनं त्यांना फ्लॅटवर सोडलं. रात्रभर दोघांच्या डोळ्याला डोळा लागला नाही. पोरांच्या आयुष्याची वार्ताहत झालेली पाहून त्यांची उद्विग्न मन तापली होती. रूममध्ये असलेला AC सुद्धा त्यांच्या मनाला गारवा देऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी किसनानं ड्रायव्हर व गाडी देऊन त्यांना गावी सोडण्याची व्यवस्था केली. जड अंतःकरणानं बायजाव भीमानं किसनाचा निरोप घेतला. लक्ष्मी आल्यावर पोराची कहाणी बायजानं तिला सांगितली. लक्ष्मीला ऐकून खूप वाईट वाटलं. 4 दिवसांनी रश्मी व किसना स्वित्झर्लंडला हनीमूनला गेले. 15 दिवसांनी ते स्वित्झर्लंडच्या निसर्ग सौंदर्याचा स्वर्गीय अनुभव घेऊन परत आले. किसनाची रजा आता संपत आली होती. रश्मीच्या वडिलांनी रश्मी व किसनाला पाहण्यासाठी मुंबईमध्ये आलिशान फ्लॅट बुक केला. ते दोघे मुंबईला राहू लागले. दर आठवड्याला 15 दिवसांना रश्मी दिल्लीला जाऊन वडिलांना भेटून येत होती. लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस अत्यंत आनंदात गेले. जणू किसना व रश्मीला आपण एकमेकांसाठीच बनलो आहोत, क्षणभरही आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही असंच वाटत होतं. नव्याचे 9 दिवस संपले आणि रश्मीने तिचा खरा रंग दाखवायला सुरुवात केली. ती तिच्या मित्रांसोबत नाईट पार्ट्यांना जाऊ लागली. किसनाला नाईट पार्ट्या आवडत नव्हत्या, त्यामुळे तो स्वतः नाईट पार्ट्यांना कधीच जात नव्हता. त्यानं रश्मीलाही नाईट पार्ट्यांना जायला मज्जाव केला होता, परंतु ऐकेल ती रश्मी कुठली. ती विदेशामध्ये राहिली असल्यानं नाईट पार्ट्या हा तिच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला होता. कित्येकदा किसनानं रश्मीच्या वडिलांना रश्मीच्या वागण्याची तक्रार केली होती, पण ते रश्मीलाच पाठीशी घालत होते. आता किसना व रश्मीची वारंवार भांडणं होऊ लागली. रश्मीचा उच्चृंखलपणा किसनाला आवडेनासा झाला. किसनाला सुट्टी असली तरी ती दिवस दिवस घराबाहेर असायची. तिच्या खाण्यापिण्याकडेही तिचं लक्ष नसायचं. रात्री उशिरा मित्रांसोबत तिचं घरी येणं किसनाला खटकू लागलं. एके दिवशी किसनानं न राहून रश्मीच्या वागण्यावर तिला खूप बोलला. तर ती म्हणाली, हे बघ क्रिश, मी तुझ्यासोबत लग्न केलंय म्हणून मी तुझी गुलाम नाही. माझं जीवन मी माझ्या पद्धतीनं जगणार आहे. त्यामुळं कसं वागायचं आणि कसं जगायचं हे तू मला शिकवू नकोस. तू तुझं जीवन कसंही जग, मी तुला काहीच विचारणार नाही. आणि तू माझ्या आयुष्यावर काहीही बोलू नकोस. लग्न झालंय म्हणून एकमेकांच्या पायातल्या बेड्या बनून जगायचं हे मला पटत नाही आहे. रश्मीच्या वर्तनानं किसना वैतागून गेला होता. हिच्याशी लग्न करून आपण खूप मोठी चूक केली आहे हे किसनाला प्रकर्षानं जाणवत होतं. विचार करता करता किसनाला वेळ काळाचंही भान राहत नव्हतं. अशीच एकदा रश्मी नाईट पार्टीला गेली होती. किसनानं रूममध्ये लाईट लावली नव्हती. तो खिडकीतून उद्विग्न मनानं आसमंत निहाळत होता. तोच त्याला बावलतीला शुक्राची चांदणी उगवली दिसली. किसनाला लहानपणीचे त्याच्या आईचे बोल आठवले. काल मावळतीला शुक्राची चांदणी उगव पातूर, तू जागा होतास, तिथनं पुढे 2 तासातच उजाडते लेकरा. यावरून त्याच्या लक्षात आलं, रश्मी अजून घरी आलेली नाही. थोड्याच वेळात दिवस उजाडणार आहे, म्हणजे रश्मी रात्रभर बाहेर आहे. एवढ्यात दरवाजाची बेल वाजली. किसनानं दार उघडलं. रश्मी मद्यधुंद अवस्थेत तिच्या मित्राच्या खांद्यावर डोकं ठेवून दारात उभी होती. अरे क्रिश, अजून तू जागाच? रश्मी अडखळत बोलली. अगं रश्मी, भानावर ये, पहाट झाली आहे, तू रात्रभर बाहेर होतीस. किसना म्हणाला. सो व्हॉट, इट्स माय लाईफ. असं म्हणून रश्मीनं तिच्या मित्राच्या हातावर टाळी दिली व सायंकाळी भेटू म्हणून त्याला निरोप दिला. किसनाला रश्मीचं वागणं असह्य झालं. न राहून त्यानं रश्मीच्या कानाखाली लगावली. किसनाचं हे वागणं रश्मीला अनपेक्षित होतं. त्याच्या वर्तनानं रश्मीनं आकाश पाताळ एक केलं. ती किसनाला म्हणाली, तू माझ्यावर हात उचललास? तुझी लायकी तर आहे का माझ्यासमोर उभं राहायची? खरं तर तू एक नंबरचा गावंढळ माणूस आहेस.
तुला ना वागण्याची रीत आहे ना जगण्याची. मागास विचारांचा गावठी नराधम आहेस तू. खरं तर माझ्या मागं आमदार खासदारांची मुलं लागलेली असताना मी तुझ्यासारख्या शिकून सुद्धा अडाणी राहिलेल्या माणसासोबत दुर्दैवानं लग्न केलं. तुझ्याबरोबर तुझ्या बुरसटलेल्या विचारांसोबत तुरुंगात राहायची वेळ आली माझ्यावर, आणि त्याचा मला वैताग आला आहे. अजूनही माझे पाय चाटणाऱ्या श्रीमंत मुलांची जगात कमी नाही आहे. मुळात मला तुझ्यासारख्या मागास विचारांच्या माणसाबरोबर राहण्याचीच इच्छा नाही आहे. असं म्हणून रश्मीनं साऱ्या वस्तू अस्ताव्यस्त केल्या. स्वतःला बेडरूममध्ये कोंडून घेतलं. किसनालाही रश्मीसारख्या बिभत्स वर्तन करणाऱ्या मुलीशी लग्न केल्याबद्दल घृणा वाटत होती. रश्मीनं फोन करून तिच्या वडिलांना बोलावून घेतलं. त्यानेही किसनाचं काहीच ऐकून न घेता रश्मीला मारल्याबद्दल त्याला फैलावर घेतलं. खरं तर तुझी लायकी नसताना माझ्या मुलीच्या इच्छेखातर मी तिचं लग्न तुझ्याशी लावून दिलं. तू जिथं तिच्यावर हात उगारलास तिथंच तुझा आणि आमचा संबंध संपला, असं रश्मीच्या वडिलांनी किसनाला ठणकावून सांगितलं. डॅडी, मला याच्यासोबत राहायचं नाही आहे. याच्या बंधनात माझा जीव गुदमरतोय. मी दिल्लीला येते कायमची, असं म्हणून रश्मीने तिचा लवाजमा आवरायला घेतला. किसनानं तिची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचं एकही अक्षर रश्मीनं ऐकलं नाही. ती वडिलांसोबत दिल्लीला निघून गेली. रश्मीशी लग्न करून तिच्या रंगरूपाला भुलून किसनानं स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतली होती. कामावरही त्याचं आता लक्ष नव्हतं. रात्री कामावरून आल्यावर त्याला उभं घर खायला उठत होतं. तो एकटा पडला होता. गावाकडची आठवण त्याला सतावत होती. आईवडिलांच्या प्रेमाला तो भुकेला होता. या जगात आईवडिलांच्या शिवाय कोणीच निस्वार्थी प्रेम करू शकत नाही याची त्याला जाणीव झाली होती. पण गावाकडे कसं तोंड दाखवायचं असा प्रश्न त्याला पडला होता. कालांतरानं मुंबईचा फ्लॅट रश्मीच्या वडिलांनी किसनाकडून काढून घेतला. आता किसना एकटाच कंपनीच्या क्वार्टर्समध्ये राहू लागला. रश्मी व किसनाच्या भांडणाचं पर्यवसान घटस्फोटात झालं. किसनाचं आयुष्य विरान बनलं. त्याला त्याच्या आयुष्याचं ओझं वाटू लागलं. अवघ्या वर्षभराच्या आतच त्याच्या संसाराचा डाव विस्कटला. कोणत्या तोंडानं गावाकडे जाऊ आणि आई बाबाला काय सांगू असा प्रश्न किसनाला सतावत होता. कधी कधी त्याला स्वतःच्या आयुष्याला पूर्ण विराम द्यावा असं वाटत होतं. पण इतक्या कष्टानं माझ्या आईबाबानं मला शिकवलं, मोठं केलं, ते काय हा दिवस पाहण्यासाठी? आणि माझ्या पश्चात माझ्या आईबाबा जिवंत राहतील? अशा एक ना अनेक प्रश्नांनी किसना पछाडला होता. तो साऱ्या चिंतांनी पराभवाच्या गर्तेत लोटला होता. या साऱ्या परिस्थितीत तो मद्याच्या आहारी गेला. त्याच्या मित्रांनी त्याला दारू न पिण्याबद्दल खूप समजावलं, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दररोज कांचनपूरला फोन करणारा किसना आता महिनाभर गावाकडे फोन पण करत नव्हता. लक्ष्मीनं हाल हवाल विचारण्यासाठी फोन केला तर तिच्याशी पण तो मोजकच बोलायचा. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.